आता आपण दुपारच्या 100 बातम्या बघणार आहोत वेगवान स्वरूपात। उद्धव ठाकरेंना संपून शिंदेंना आणलं आणि आता शिंदेंना संपून नवीन उदय पुढे येईल असं सूचक विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं। त्यामुळे वडेट्टीवारांनी उल्लेख केलेला उदय नेमका कोण याबाबत चर्चा सुरू झाली। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याला संजय राऊतांनी दुजोरा दिलाय। उदय सामंतांसोबत 20 आमदार आहेत, शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता असं राऊत म्हणाले। एकनाथ शिंदे आणि माझ्यात कुणीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं शिंदे म्हणाले। शिंदे आणि माझा असं उदय सामंत म्हणाले। शिंदे आणि माझा राजकारणापलीकडचे संबंध आहेत असं म्हणत उदय सामंतांनी वडेट्टीवार आणि राऊतांना उत्तर दिलं। पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्याच्या दरेगावात गेल्यानं नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आहेत। त्यावेळी एकनाथ शिंदेंना भेटण्याकरता राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई दरेगावी जाणार आहेत। एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत। ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राग आला की ते गावात जाऊन रुसून बसतात असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला। तुमच्या अस्वस्थतेचा त्रास मात्र राज्याला होऊ देऊ नका, तुम्ही महाकुंभ मेळ्यामध्ये जाऊन बसा असा खोचक टोला राऊतांनी लगावला। पालकमंत्रीपदाबाबत महायुतीत धुसफूस आहे। पालकमंत्रीपदावरून वाद हा बहुमताचा अनादर आहे अशी टीका संजय राऊतांनी केली। महायुतीत आता खून आणि हाणामाऱ्या होणं बाकी आहे असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद दिल्याने पंकजा मुंडेंची संधी हुकली। याबाबत पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली। मी बीडची लेक आहे, बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। आता दुःख करून काही मिळणार नाही असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला। तर एक ओबीसीचं मत घेऊन सत्तेवर आलात, ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे नेतृत्वहीन करायचा भाजपचा प्रयत्न आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केला। पालकमंत्रीपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे। महायुती सरकारच्या निर्णयामुळे मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसलाय। पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर येवल्यात त्याच्या समर्थकांनी अभिनंदनाचे बॅनर्स लावले होते। मात्र अवघ्या 24 तासातच निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याने गिरीश महाजनांच्या समर्थकांचा हिरमोड झाला। नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या स्थगितीबाबत दादा भुसेंनी बोलण्यास नकार दिला। याविषयी काहीही बोलण्यास त्यांनी नाही म्हटलेलं आहे। मी काम करणारा कार्यकर्ता आणि कायम काम करत राहणार असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलेलं आहे। रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळेच मागच्या वेळी पालकमंत्रीपद मिळालं नाही। मात्र यावेळी तरी आमचाच पालकमंत्री व्हावा अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली आहे। तर आमच्या नेत्यांच्या हक्कासाठी मागणी करणं म्हणजे काही वाद नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले। उद्धव ठाकरे संपल्याची भाषा काँग्रेसवाले करतात, मग काँग्रेसवाले कुठे आहेत असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। उद्धव ठाकरे संपलेले नाहीत असं संजय राऊतांनी ठणकावलंय। लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार, मात्र गरजू महिलांनाच योजनेचे पैसे मिळतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। तर येत्या 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली। गोपीचंद पडळकरांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र टाकले। तुतारी आपलं पारंपरिक वाद्य आहे, मात्र एका माणसामुळे तुतारी किती बदनाम होऊ शकते हे आपण बघितलंय अशी टीका शरद पवारांनी केली। जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानं गुजर समाजाच्या वतीने गुलाबराव पाटलांच्या नागरी सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा त्यांना भेट देत गुलाबराव पाटलांचा सन्मान करण्यात आला। विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा धक्का दिल्यानंतर दादा भुसेंनी ठाकरे गटाच्या अद्वै हिरे यांना आणखी एक मोठा धक्का दिलाय। मालेगाव बाजार समितीत हिरे गटाचे तब्बल 10 संचालक भुसे गटात आलेले आहेत। दावोस परिषदेसाठी स्वित्झर्लंड इथं आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिच इथं बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी फडणवीस यांनी मराठी नागरिकांबरोबर संवाद साधताना महाराष्ट्र भारताचा पॉवर हाऊस आहे असं प्रतिपादन केलं। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशातील उत्तम कुस्तीपटू असल्याची माहिती समोर येते। आरोपी मोहम्मद यानं अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेतलाय। सैफवर हल्ला करताना त्यानं कुस्तीचे डावपेच वापरले अशी माहिती समोर येते। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला पकडण्याकरता पोलिसांनी थोडी नव्हे तर तब्बल 600 सीसीटीव्ही फुटेज तपासले। 300हून अधिक पोलिसांनी 72 तासांच्या सर्च ऑपरेशननंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या। सैफ अली खानच्या हल्लेखोराकडून सेलिब्रिटींच्या घराची रेकी करण्यात आली होती। शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान यांच्या घरांची रेकी केल्यानंतर
त्याला सैफ अली खानचं घर अधिक सोयीचं आणि सोपं वाटलं म्हणून त्या घरात तो चोरीचा प्रयत्न करण्यासाठी शिरला। तर सैफच्या मुलाला ओलीस ठेवून तो पैशांची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पोलीस सैफ अली खानच्या हल्ल्याचा क्षण रिक्रिएट करण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पुन्हा सैफ अली खानच्या घरी नेऊ शकतात। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस आज सैफ अली खानचा जबाब नोंदवणार आहेत असं कळतंय। चोरीच्या उद्देशाने ही घटना घडली असावी असा संशय आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडला SIT कोठडी मिळालेली आहे। त्याच्या जामीन अर्जावर केज न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे कराडला जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी अकोल्यात आज जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। या मोर्चात देशमुख कुटुंबही सहभागी होणार आहे। जरांगे आणि सुरेश धस हे देखील मोर्चात सहभागी होतील, तर मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते। कोल्हापुरात टक्कलग्रस्तांसाठी सुरू असलेलं सलमान नावाच्या व्यक्तीचं काम महापालिकेने बंद पाडलं। सलमान वापरत असलेल्या औषधाला अधिकृत आधार नसल्याचा दावा पालिकेने केलाय। निम्म्या जळगावला वरदान ठरलेल्या गिरणा धरणामधून तब्बल 2 वर्षांनंतर रब्बी पिकाला फायदा झालाय। पाण्याच्या आवर्तनामुळे 56,000 हेक्टरवरील क्षेत्राला फायदा होणार आहे। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्यापाठोपाठ टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या दरातही मोठी घसरण झाली आहे। भाज्यांचे दर हे 8 ते 10 रुपयांची घसरण झाल्यानं भाजीपाला उत्पादक हवालदिल झालाय। नंदुरबारमधील तणावाची परिस्थिती आता काहीशी निवळली आहे। शहरातील सगळ्या व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली आहेत, मात्र तरीही काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे। कर्नाटकातल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विघ्न संतोषी लोकांनी विटंबना केल्याप्रकरणी उमरगा शहरामध्ये कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे। वीरशैव व लिंगायत समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला। हिंगोली जिल्ह्यातील हळद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे, मात्र पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं हळदीच्या कंदाची वाढ खुंटली आहे। त्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील विद्यार्थ्याला दोन्ही हात नसताना सुद्धा त्यानं पायानं हुबेहूब चित्र रेखाटलं। विश्वजित बोराडे असा विद्यार्थ्याला चित्रकला स्पर्धेत इंटरमिजिएटमध्ये A ग्रेड मिळालेला आहे असं त्याचं नाव आहे, ज्याने हे सुंदर कलाकृती साकारली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेताच्या बांधावर जांभळी मांजरीची फुलं बहरली आहेत। मंजिरीची ही फुलं आहेत। आकर्षक आणि सुगंधी फुलांचा दरवळ सर्वत्र पसरलाय। निसर्गाचा विलोभनीय आविष्कार पाहण्याकरता निसर्गप्रेमींची रेलचेल वाढली आहे। लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झालंय। त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्याकरता प्रशासनानं तातडीनं उदगीरमधील दोन्ही उद्यानं बंद केली आहेत, तसंच निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे। बारामतीतील कृषी प्रदर्शनामध्ये जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। या कृषी प्रदर्शनामध्ये 1.5 टनाचा रेडा बघण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली। या रेड्याची किंमत आहे 1 कोटी। बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरलाय तो म्हणजे हैदराबादच्या नवाबाचा 11 कोटींचा घोडा। या 11 कोटीच्या घोड्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। घोड्याला पाहण्याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली।
ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे। पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे 21 जानेवारीपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांकरता मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील 8 पंचायत समितीमध्ये निवडणुका पार पडणार आहेत। पंचायत समिती सभापती पदाकरता निवडणुका पार पडणार आहेत। पालघरमधील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय। 10वीतील विद्यार्थिनीला शाळेत यायला केवळ 5 मिनिटं उशीर झाल्यानं मुख्याध्यापकाने चक्क 50 उठाबशा तिला काढायला लावल्या। यावेळी विद्यार्थिनीला उलट्या आणि पोटात दुखणं असा त्रास सुरू झाला। तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये 3 दिवसात 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला। त्यांचे आरोपी मोकाट असल्यानं त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते। यावेळी संतप्त नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ दर्यापूर बंदची हाक दिलेली आहे। नारायण गावात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागानं जेरबंद केलं। चिकूच्या बागेत सापळा रचत 4 वर्षाच्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। या बिबट्याला माणिकडोहच्या बिबट निवारा केंद्रात सोडण्यात आलंय। हे आपण थेट दृश्य बघतोय। उद्धव ठाकरेंचा ताफा सिल्व्हर ओकवर पोहोचलेला आहे। सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेण्याकरता उद्धव ठाकरे आलेले आहेत। या दोघांची भेट नियोजित होती, मात्र ही भेट नेमकी कशासाठी हे समोर आलेलं नाही। या दोघांमध्ये काय चर्चा होते, कुठल्या विषयावर चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याशी बोलूया। राहुल, काय अपडेट? एकंदरीत बघितलं तर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी वारंवार समोर आलं होतं। खास करून पराभवानंतर एकही बैठक या तीनही पक्षांमध्ये झालेली नाही। पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि शरद पवार या पराभवाच्या नंतर आज पहिल्यांदा भेटतायत। एकंदरीत शरद पवार यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये किंवा राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये वारंवार उल्लेख केला होता की महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे। येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका निवडणुका असतील, याचबरोबर राज्यात विरोधी पक्ष म्हणून निभावायची भूमिका असेल, या सगळ्या संदर्भात जर एकत्र राहायचं असेल तर तिघांमध्ये समन्वय असला पाहिजे। या सगळ्या सोबतच ज्या पद्धतीनं एकमेकांवर उणीधुनी जे आहेत किंवा पराभवाचं खापर खास करून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये द्वंद्व जे रंगलं होतं त्याला देखील कुठे ना कुठे उत्तर देण्यासाठी कुठेतरी मध्यस्थीचा रस्ता काढण्यासाठी हा पुढाकार मानला जातोय। आणि त्यामुळं अर्थातच राज्यात येऊ घातलेले महत्त्वाचे प्रश्न असतील, याचबरोबर बीड आणि परभणी संदर्भात जो राज्यभरात जो गोंधळ सुरू आहे त्या संदर्भात मुंबईत देखील एक मोठा लॉंग मार्च काढण्याचं नियोजित आहे। आणि त्यामुळं आजच्या या बैठकीला अनेक अंगानं खास करून विधानसभेच्या पराभवाच्या निकालानंतर पहिल्यांदाच दोन्ही मोठे नेते अर्थातच महाविकास आघाडीचे 2 प्रमुख नेते आज भेटतायत। अर्थात या बैठकीमध्ये काँग्रेस कुठेही दिसत नसलं तरी देखील या निमित्तानं काँग्रेसकडे देखील काही निरोप पोहोचवला जातोय का, यासोबतच राज्यातच नाही तर केंद्रात देखील इंडिया अलायन्समध्ये ज्या पद्धतीनं तीनही पक्षाचं महत्व आहे, खास करून काँग्रेस हा केंद्रीय नेतृत्वाचा इंडिया अलायन्सचा एक भाग आहे, त्यामुळं हा दोघांचा निरोप काँग्रेसकडे जातोय का आणि या समन्वयासाठी पुन्हा एकदा तिघे एकत्र भेटतायत का हे देखील पाहावं लागेल। अगदी। आणि रोहित, याला एक राहुल, याला एक मधली पार्श्वभूमी अशी आहे की आपण ऐकलं होतं की इंडिया अलायन्स आणि मविया यांच्यामध्ये फार आता काही रस राहिलेला नाही। म्हणजे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही चर्चा सुरू झालेली होती की मवियामध्ये सुद्धा काही समन्वय नाही आणि इंडिया अलायन्समध्ये अगदी ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स फुटीच्या वाटेवर असण्याच्या बातम्या वारंवार येत होत्या। इतकंच नाही तर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी देखील आता भाजपशी जुळवून घ्यायचं आहे अशा चर्चा होत असताना, मोठे पक्षप्रवेश होतील अशा चर्चा होत असताना पूर्णपणे ज्या पद्धतीनं अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकारिणीमध्ये थेटपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला आणि त्यानंतर कुठे ना कुठे हे सगळं जुळत नसल्यानं आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र राहत आपली ताकद वाढवता कशी येईल यावर प्रयत्न होताना दिसतोय। समन्वयाचा अभाव हे जे मूळ कारण होतं, तिघांनी एकत्र बसून एकत्रितरित्या
सगळ्या सरकारला, विरोधी पक्षापासून ते अगदी तिघांची एकत्रितरित्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका निवडणुकीला सामोरं कसं जायचंय यावर विचारमंथन होतंय का हे पाहणं नक्कीच महत्वाचं असणार आहे. सुवर्ण, नक्की. एक मध्ये चर्चा आली होती, संजय राऊतच म्हणाले होते की स्वबळावर लढाव्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, असं कार्यकर्ते म्हणतायत. तीही चर्चा कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष करत असतील. सुवर्ण, एकंदरीत बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपापासून ते अगदी शेवटपर्यंत ज्या गोष्टी ताणल्या गेल्या आणि त्याचा एक मोठा फटका हा निकालांमध्ये महाविकास आघाडीला सहन करावा लागला. अर्थातच निकाल लागल्यानंतर मी वारंवार उल्लेख करतोय की काँग्रेस आणि शिवसेना, ठाकरे गट यांनी एकमेकांवर याचं खापर फोडलं होतं. अर्थात राष्ट्रवादी देखील फारशी यामध्ये निकाल लावू शकली नसली तरी देखील ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पक्षांची ताकद आहे, खास करून मुंबई महानगरपालिका जिथे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद आहे, त्या ठिकाणी काँग्रेसची देखील तेवढीच ताकद मानली जाते आणि काँग्रेस विरुद्ध शिवसेना, ठाकरे गट असं होण्याऐवजी दोघांनी एकत्रितरित्या येत या नक्की. महापालिकेला सामोरं जाण्यासाठी शरद पवार काही मध्यस्थी करतायत का? यासोबतच पुणे महानगरपालिका असेल, इतर महत्वाच्या महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या स्थानिक पक्षाची ताकद आहे त्या त्या ठिकाणी त्याला वरचा हात देत ही सगळी युती, ही सगळी महाविकास आघाडी पुन्हा एकदा बांधण्याचा प्रयत्न होतोय का हे देखील पाहावं लागेल. सुवर्ण, नक्की. राहुल, आपण बघितलं होतं मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, म्हणजे उद्धव ठाकरे अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांना भेटले, आदित्य ठाकरे तर तीन-तीनदा मुख्यमंत्र्यांना भेटून आले असं कळतंय. या पार्श्वभूमीवर म्हणजे उद्धव ठाकरे आणि भाजप या जवळीकतेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे कसं बघावं लागेल मग? सुवर्ण, वारंवार ज्या पद्धतीनं निकाल लागल्यानंतर ठाकरे गटाची वाढलेली जवळीक आणि देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक, सामनातनं त्यांच्यावर देवाभाऊ उल्लेख करत त्यांनी केलेल्या कामाचं विशेष कौतुक, ह्या ज्या बदललेल्या गोष्टी दिसत होत्या. अर्थातच ते फक्त ठाकरे गटाकडूनच नाही तर शरद पवार गटाकडून देखील अगदी सुप्रिया सुळेंपासून त्यांच्या महत्वाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक हो. हा देखील त्यावेळी चर्चेचा विषय ठरत होता. मात्र शिर्डीमध्ये पार पडलेल्या भाजपच्या राहुल, काही क्षणासाठी थांबवते. एक महत्वाची बातमी आलेली आहे, या बातमीकडे आपण वळतोय. ही या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं फिंगरप्रिंट घटनास्थळी सापडलेलं आहे. सैफ अली खानच्या निवासस्थानी हे फिंगरप्रिंट सापडलेलं आहे. आरोपीच्या 19 फिंगरप्रिंट्स आढळलेले आहेत. जिना, खिडकी, रूममध्ये फिंगरप्रिंट सापडलेले आहेत. बोटांचे ठसे सापडलेले आहेत. फिंगरप्रिंट हा आरोपी विरोधातला मोठा पुरावा असतो आणि सैफ अली खानच्या निवासस्थानी खिडक्यांवर, जिन्यांवर, रूममध्ये हे बोटांचे ठसे आढळलेले आहेत. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी. या 5 दिवसांमध्ये फार महत्त्वाच्या घडामोडी घडतील. 5 दिवसांची पोलीस कोठडी या सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला मिळालेली आहे. त्यामुळे एक नवनवी अपडेट प्रत्येक क्षणी आपल्या समोर येते. आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स मिळालेत. जिन्यावर, खिडकीवर, रूम्समध्ये हे बोटांचे ठसे सापडून आलेले आहेत. आरोपी विरोधातला हा मोठा पुरावा आहे. आरोपीचे फिंगरप्रिंट्स घटनास्थळी जिथे सैफ अली खानवर हल्ला झाला त्याच्या घरी हे फिंगरप्रिंट सापडलेले आहेत. सैफ अली खानच्या निवासस्थानी ज्या जिन्याने तो गेला तिथे आढळलेले आहेत. खिडकीतून त्याने उडी मारून तो पसार झाला असं कळतंय, तिथेही आढळलेले आहेत. असं खरं तर शक्यता व्यक्त केली जात होती, पण तो जिन्यावरून उतरतानाचा CCTV सुद्धा समोर आला. तो रूममध्ये जिथे जिथे लपला, जिथे जिथे त्याने हात लावला तिथे सगळीकडे बोटांचे ठसे आढळून आलेले आहेत. 19 ठिकाणी फिंगरप्रिंट सापडलेला आहे. अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. संघ मुख्यालयाला घेराव घालण्याच्या आंदोलनावरून वाद पेटणार अशी शक्यता आहे. युवक काँग्रेसमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. युवक काँग्रेसचा 60 पदाधिकारी तडकाफडकी पदमुक्त करण्यात आलेत. शिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे पदमुक्त झालेले आहेत. काल संघ मुख्यालयावर युवक काँग्रेसचं आंदोलन बघायला मिळालं होतं. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांना अधिक विचारूया. उदय, काय अधिक माहिती आहे? खरं तर काल युवक काँग्रेसकडून जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आंदोलन करण्यात आलं होतं. मोहन भागवतांनी
जे वक्तव्य केलं होतं की देशाला राम मंदिर बांधल्यानंतर स्वातंत्र्य मिळालेलं, त्या वक्तव्याला घेऊन जे आहे ते युवक काँग्रेसकडून काल आंदोलन करण्यात आलं होतं. आणि या आंदोलनासाठी जे आहे ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः तिथे उपस्थित राहणार होते आणि प्रदेशातले पदाधिकारी देखील राहणार होते. आणि या आंदोलनाला उपस्थित राहण्याच्या बाबतीत नागपूर आणि विदर्भातल्या काही पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली होती. मात्र इतकं मोठं आंदोलन असताना अनेक मोठ्या काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती. आणि त्यानंतर संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीसांकडून जे आहे ते जवळपास 60 युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जे आहे त्या नोटीस बजावण्यात आलेली. आणि काल ते त्या कार्यक्रमाला का अनुपस्थित होते या बाबतीतला जो आहे तो सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे ही जे नोटीस बजावण्यात आलेल्या आहे यामध्ये युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे, अनुराग भोयर आणि मिथिलेश कनेरे अशा सारख्या मोठ्या नक्की. नेत्यांच्या मुलांचा देखील समावेश आहे. नक्की. धन्यवाद उदय, माहिती दिल्याबद्दल. पुन्हा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. पुणे शहरातील ऐतिहासिक अशा पेशवे तलावावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कात्रज परिसरात असलेल्या पेशवे तलावाची पुणे महानगरपालिका आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कुत्र्यांमुळे त्रास होतो. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते. भाजप आमदार अतुल भोसले यांनी डीपी जैन कंपनीला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. कामातील हलगर्जीपणामुळे गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय. आमदार अतुल भोसले यांनी रस्त्याची पाहणी केल्यानंतर असंवेदनशील वागलेलं चालणार नाही असा इशाराही दिला. राज्य सरकारच्या मागणीला महत्त्व देत केंद्र सरकारनं उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं याचे आदेश काढले. धाराशिव रेल्वे स्थानकाचं नाव अद्यापपर्यंत बदलू शकलेलं नाही. याच रेल्वे स्थानकावर उस्मानाबाद रेल्वे स्टेशन हेच नाव पाहायला मिळतं आहे. तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातील शिळेला तडे गेल्याचं उघड झालंय. त्यामुळे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी करण्यात येते. याच मागणीवर पुजारी नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जळगावच्या मोर नदीपात्राजवळ हतनूर कालव्याच्या मुख्य पाटचारीची दुरुस्ती करण्यात आली आहे. हतनूरच्या कालव्याच्या मुख्य चारीला भगदाड पडलेलं होतं, तर तात्काळ दुरुस्ती केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.